अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची उद्या सोमवती यात्रा आहे आणि त्याची तयारी जी आहे ती जय्यत तयारी सुरू आपल्याला पाहायला मिळते। तर आपण एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी खास मंदिराच्या गाभाऱ्यातून जो आहे तो खंडोबाचं दर्शन आपण घर बसल्या प्रेक्षकांना देत आहोत। उद्याची तयारी नेमकी कशा पद्धतीने असेल याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मंदिराचे विश्वस्त जे आहेत मंगेश गोणे सर आपल्यासोबत आहेत। कशा पद्धतीने देवस्थानच्या वतीनं तयारी करण्यात आली? जय मला आत्ताच आपण बघितलं असेल की पालखीचं बांधणी आता झाली। पालखीची बांधणी करून उद्या सकाळी 11 वाजता श्रींचं प्रस्थान करा नदीकडे होणार आहे। 11 वाजता जाईल पालखी व अंदाजे एक 4:30 ते 5च्या वेळेस करा नदीवर स्नान होईल। यावर्षी भाग्याचा दिवस म्हणजे 2 वर्ष झाले पाणी नव्हतं, परंतु यावर्षी करा नदीला जी पवित्र अतिशय पवित्र मानले जाते त्या नदीला पूर्णपणे पाणी आलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्नान होईल। थोडंसं अलीकडे यावेळेस स्नान होईल कारण जे स्नानाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी पूर्णपणे पाणी आलेलं आहे। त्याच्यामुळे अतिशय चांगल्या आणि मंत्रमुग्ध स्वरूपात अतिशय उत्साहाने की भरभराट झालेली आहे। पाऊस चांगला पडलेला आहे, बळीराजा सुकवलेला आहे, उद्योगधंद्यासाठी सुद्धा पुरेसं पाणी उपलब्ध झालेलं आहे। त्यामुळे अतिशय सुखाले यावेळेस आणि या सोमवतीचं यावेळेस चाललेलं वैशिष्ट्य असं की हे संपूर्ण अमावस्या दिवसभर असल्याने याला भर सोमवती म्हणतात। म्हणजे उद्या पहाटेपासनं जी गर्दी लागेल, आजच सोमवती एवढी गर्दी आहे, उद्या पहाटेपासनं भरपूर गर्दी होईल आणि दिवसभर या अमावस्या असल्यामुळे संपूर्ण भर सोमवती होणार आहे। कशा पद्धतीने जी आहे ती तयारी मंदिराच्या वतीनं करण्यात आलेली आहे? किती भाविक येतील? महाप्रसादाचं कसं नियोजन असणार आहे? काय उद्या जवळजवळ जसे सोमवतीला 3.5-4 लाख भाविक असतील, त्याच्यामध्ये आमच्या मंदिर समितीच्या अंदाजानुसार आणि गावकऱ्यांच्या अंदाजानुसार 5.5 लाख अंदाजे 5.5 ते 6 लाख उद्या भाविक येतील। कारण संपूर्ण दिवस सोमवती आहे, अमावस्या आहे, त्यामुळे सोमवती पूर्ण दिवस आहे। त्याच्या अन्नदानाची सोय आपण इथे देवस्थानातर्फे केली आहे आणि पालखीबरोबर जे जातील, जे भाविक असतील, खांदेकरी असतील, मानकरी असतील, सेवेकरी असतील, त्यांच्यासाठी नाश्त्याची सुविधा झालेवाडी रेल्वे गेटला केलेली आहे। तसेच त्याप्रमाणे येतानाही जेवणाच्या विविध ठिकाणी सोयी असतात, त्या पद्धतीने सोयी होतील आणि भाविकांना जो रस्ता आहे जो खराब झाला होता पावसामुळे याच्यामुळे तो करा नदीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची पूर्णपणे डागडुजी मार्तंड देव संस्थानतर्फे करण्यात आली आहे। आपल्यासोबत मंदिराचे पुजारी देखील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। उद्या भर जे आहे ती अनेक यात्रा जत्रा या जेजुरीमध्ये होत असतात, परंतु उद्या महत्वाची यात्रा आहे सोमवती। काय सांगाल? आज असा आनंदाचा दिवस म्हणजे सोमवती आज श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आल्यामुळे भाविकांच्या म्हणजे उत्सवाचं वातावरण आहे। आज एक महिनाभर पूर्ण मंदिरामध्ये म्हणजे गर्दी असायची दर्शनासाठी श्रावणानिमित्त आणि भर सोमवती असल्यामुळे नदीला पण भरपूर देवाला स्नान घालण्यासाठी भाविकांची भरपूर गर्दी होणार आहे मंदिरा पालखीसाठी। आणि देवस्थानने म्हणजे आमचे खांदेकरी मानकरी गावकरी ट्रस्ट असेल तर सर्व आमच्या खांदेकरी मानकऱ्यांच्या वतीने म्हणजे देवस्थाननी आम्हाला सगळ्या सुखसुविधा म्हणजे रस्त्याची सोय असेल, नाश्त्याची सोय असेल, चहा पाण्याची सोय जे काय सगळं आहे ते मार्तंड देव संस्थांनी आम्हाला सगळ्या सुविधा पुरवण्याची व्यवस्था केलेली आहे। उद्या जरी सोमवती असली तर आजच मोठ्या संख्येनं जेजुरीमध्ये भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। साधारणतः किती दर्शन घेतील आज भाविक? आज साधारण शेड्याचा रविवार म्हणतात, आदल्या दिवशी सोमवतीच्या आदल्या दिवशी शेड्याचा रविवार म्हणतात आणि मुंबई, पुणे, नगर, नाशिक या भागातले भरपूर प्रमाणात, सातारा जिल्हा या भागातले भरपूर प्रमाणात लोक सोमवती अमावस्येनिमित्त वारी करणारे असतात। त्यामुळे यांची आज संध्याकाळी भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी भाविकांची होणार आहे मुक्कामी। आणि आज पण रविवारी गर्दी म्हणजे रविवारचे पब्लिक आणि संध्याकाळी सोमवारीचं पब्लिक हे दोन्ही मिळून आज भरपूर गर्दी मंदिरामध्ये राहील। तर सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। आपण पुन्हा एकदा एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी घर बसल्या खंडेरायाचं जे आहे ते दर्शन देत आहोत। खरं तर मोठ्या संख्येनं लाखोच्या संख्येनं भाविक जे आहेत ते जेजुरीमध्ये दाखल होत असतात आणि जे आहे ते खंडोबाच्या चरणी लीन होत असतात। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत देखील म्हणून खंडेरायाची ओळख आहे। जी मोठी यात्रा असते ती सोमवतीची, जी त्याची तयारी जी आहे ती जय्यत सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन वैभवसह जयदीप भगत, एबीपी माझा, जेजुरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।